नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे सुगर स्टडी सेंटर या आपण सर्वांच्या युट्यूब चॅनलवर, जिथे आपण शिकतो मॅथ आणि रिझनिंगचे भन्नाट असे कन्सेप्ट अगदी सोप्या भाषेमध्ये. तर विद्यार्थी मित्रांनो, आपला रिझनिंगची सीरीज सुरू आहे आणि त्यामध्ये आपण बघत आहोत तार्किक अनुमान म्हणजे सिलॉगिझम. ठीक आहे. आपण मागच्या व्हिडिओमध्ये समची कंडिशन म्हणजे काहीची कंडिशन बघितली आणि नोची कंडिशन म्हणजे एकही नाही म्हणजे कोणताही नाही याची कंडिशन बघितली. आपल्या दोन कंडिशन राहिलेल्या आहे विद्यार्थी मित्रांनो. एक ऑल म्हणजे सर्वची कंडिशन आणि दुसरी म्हणजे सम नॉट, जे की सगळ्यात जास्त खतरनाक असते विद्यार्थ्यांसाठी. तर ती कंडिशन राहिली आहे विद्यार्थी मित्रांनो. चला तर आपण आपल्या सीरीजला पुन्हा समोर वाढूया. आपण आता ऑलच्या कंडिशन पासून स्टार्ट करूया. तर सगळ्यात पहिले आपली कोणती हे नो ची कंडिशन आहे वाटते. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, लक्ष द्या इकडे सगळ्यांनी. ओके. तर मागच्या व्हिडिओमध्ये आपण नो पर्यंत आलो होतो. नो ची कंडिशन आपण छान प्रकारे समजून घेतलं होतं. ठीक आहे. की हे स्टेटमेंट असते, त्याची बेसिक डायग्राम असते. ठीक आहे. हे नोचे काही रूल्स आपण इथे बघितले होते, की डेफिनेट मध्ये नो सम नॉट नेहमी लागतात आणि पॉसिबिलिटी नेहमी शून्य असते. कारण ज्याविषयी आपल्याला माहिती असते सगळं काही, त्याची पॉसिबिलिटी नेहमी काय असते? शून्य असते. ठीक आहे, कंडिशन अनुसार. मग आपण नो ए इज बी याला प्रूव्ह करून दाखवणं पडते. जेव्हा आपण एक्झाम्पल प्रत्यक्षात बघू तेव्हा कसं प्रूव्ह करायचं हे मी तुम्हाला सांगितलं होतं. आणि सम ए आर नॉट बी राहिलं, याला पण ऑल ए आर बी या कंडिशन मध्ये टाकून प्रूव्ह करून दाखवणं पडते. हे आपण जे आहे हे आपण आपल्या एकदम म्हणजे जिथे आपण जेव्हा प्रॉब्लेम करू, परीक्षेत येणारे जे प्रॉब्लेम आहे त्याला डील करू, तेव्हा या कंडिशन कशा प्रकारे फिट केल्या जातात, कशा प्रकारे बसवल्या जातात, एकदम सोपं आहे विद्यार्थी मित्रांनो. ते आपण परीक्षेमध्ये आलेल्या प्रश्नामध्ये बघूया विद्यार्थ्यांनो. ठीक आहे. चला तर आता सगळ्यांनी लक्ष द्या. आता आपण शिकणार आहोत ऑलची कंडिशन. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, की ऑल मध्ये काय दिलेलं असते. ओके. चला. मागील व्हिडिओ ज्यांनी नाही बघितला असेल विद्यार्थी मित्रांनो, ज्याचे कन्सेप्ट मिस झाले असेल, तर प्लीज मागचा व्हिडिओ बघून या विद्यार्थ्यांनो. ठीक आहे. तो तुम्हाला खूप युजफुल होणार, खूप फ्रुटफुल होणार विद्यार्थी मित्रांनो. चला लक्ष द्या. आज आपण बघणार आहे ऑल म्हणजे सर्व. ऑल म्हणजे सर्व. आता सर्व म्हणजे ऑल. ठीक आहे. यात काय असते विद्यार्थी मित्रांनो, सगळ्यात पहिले लक्ष द्या. स्टेटमेंट. याच्यात पण काय असते? स्टेटमेंट म्हणजेच विधान असते विद्यार्थी मित्रांनो. ठीक आहे. याचं विधान कसं दिलं राहणार? ऑल ए आर बी. ऑल ए आर बी. सर्व ए हे बी आहेत. ओके. सर्व ए हे बी आहेत आणि हे सगळे काय आहे विद्यार्थी मित्रांनो? हे कॉन्क्लुजन आहे. हे सगळे काय आहे विद्यार्थी मित्रांनो? हे कॉन्क्लुजन आहे. ठीक आहे. हे काय आहे विद्यार्थी मित्रांनो? कॉन्क्लुजन म्हणजे निष्कर्ष आहे. ठीक आहे. कॉन्क्लुजन म्हणजे हे काय दिलंय विद्यार्थी मित्रांनो? निष्कर्ष दिलाय. ठीक आहे. काय दिला आहे विद्यार्थी मित्रांनो? निष्कर्ष. ओके. तर हे स्टेटमेंट आहे. स्टेटमेंट वरून आपण नेहमी काय करत असतो? बेसिक डायग्राम ड्रॉ करत असतो. याची बेसिक डायग्राम काय आहे? याची बेसिक डायग्राम अशी राहणार. ऑल ए आर बी. ऑल ए आर बी. ओके. ऑल ए आर बी. आता इथे दोन कंडिशन आहे विद्यार्थी मित्रांनो. ऑल म्हणजे एक आपण काय करतो? ऑल ए आर बी म्हणजे फ्रॉम साइड ए आणि फ्रॉम साइड बी. ठीक आहे. फ्रॉम साइड ए आणि फ्रॉम साइड बी अशा दोन कंडिशन आहे. तर सगळ्यात पहिले आपण बघणार आहोत फ्रॉम साइड ऑफ ए. फ्रॉम साइड ऑफ ए. फ्रॉम साइड ऑफ ए म्हणजे ए च्या साइडनी. काय होणार विद्यार्थी मित्रांनो? ए च्या साइडनी. तर ए च्या साइडनी काय होणार विद्यार्थी मित्रांनो? लक्षात द्या. स्टेटमेंट मध्ये काय विचारलं जाणार? ऑल ए आर बी. त्याची बेसिक डायग्राम आपण कशा प्रकारे काढू? अशा प्रकारे की ऑल ए आर बी फ्रॉम साइड ऑफ ए. ठीक आहे. तर आणि याच्यावर आपल्याला कॉन्क्लुजन म्हणजे निष्कर्ष कसे विचारले जाणार? अशा प्रकारे
ऑल ए आर बी, सर्व ए हे बी आहेत, हे काय होणार असं राहणार कॉन्क्लुजन मध्ये म्हणजे निष्कर्षामध्ये, तर हे बरोबर राहणार. सम ए आर बी, सम ए आर बी राहिलं तर हे काय होणार विद्यार्थी मित्रांनो, हे पण बरोबर राहणार. ठीक आहे. आणि पॉसिबिलिटी मध्ये काय होणार विद्यार्थी मित्रांनो, पॉसिबिलिटी याची वाली शून्य राहणार, शून्य राहणार विद्यार्थी मित्रांनो. पॉसिबिलिटी काय राहणार याची वाली विद्यार्थी मित्रांनो, शून्य राहणार. का बरं शून्य राहणार? कारण आपल्याला ए विषयी सगळं माहिती आहे आणि ज्याच्याविषयी आपल्याला सगळं माहिती असते त्याची पॉसिबिलिटी नेहमी काय असते विद्यार्थी मित्रांनो, शून्य असते. तर ऑल ए आर बी, ऑल ए आर बी फ्रॉम साइड ए च्या ठिकाणी, फ्रॉम साइड ए, ठीक आहे. कॉन्क्लुजन मध्ये काय विचारले जाणार, ऑल ए आर बी म्हणजे सर्व ए हे बी आहेत. ओके. सम बी आर ए म्हणजे काही बी ए आहेत. अशा प्रकारे आपल्याला कॉन्क्लुजन मध्ये विचारले जाणार आणि ते काय राहणार, राईट राहणार. ठीक आहे. चला तर मग फ्रॉम साइड ए ऑल ची कंडिशन, फ्रॉम साइड ए. ओके. तर डेफिनाइट मध्ये काय करेक्ट राहणार, जेव्हा डेफिनाइट मध्ये ऑल ची म्हणजे सर्वची कंडिशन राहणार आणि सम ची कंडिशन राहणार, तर ते काय राहणार, ट्रू राहणार, ते बरोबर राहणार. काय, सम ची कंडिशन आणि ऑल ची कंडिशन म्हणजे काहीची कंडिशन डेफिनाइट, डेफिनाइट म्हणजे जे 100% 100% सत्य असते. काहीची कंडिशन आणि सर्वची कंडिशन राहणार, तर ते काय राहणार विद्यार्थी मित्रांनो, ट्रू राहणार. आणि पॉसिबिलिटी मध्ये काय होणार, पॉसिबिलिटी मध्ये काय होणार विद्यार्थी मित्रांनो, पॉसिबिलिटी याची काय राहणार, 0 होणार. ठीक आहे. ही ऑलचा नियम झाला विद्यार्थी मित्रांनो, ऑलचा नियम झाला फ्रॉम साइड ए, फ्रॉम साइड ए. ठीक आहे. ओके, कळला तुम्हाला? आता लक्ष द्या एक मिनिट. ऑल ए आर बी हे तर आपल्याला 100% माहित आहे. ठीक आहे, 100% माहित आहे. त्याच्यामुळे डेफिनेट मध्ये काय राहणार, सम ए आर बी राहणार तरी ट्रू राहणार आणि सम ऑल ए आर बी राहणार तरी ते काय राहणार विद्यार्थी मित्रांनो, ट्रू राहणार. पण पॉसिबिलिटी याची शून्य राहणार. इट इज पॉसिबल दॅट ऑल ए आर बी ते काय होणार, रॉंग होणार. म्हणजे सर्व ए हे बी आहेत, हे शक्यता आहे, शक्य आहे की सर्व ए हे बी आहे, हे काय होणार, रॉंग होणार, चूक होणार. ठीक आहे. सम ए आर बी इट इज पॉसिबल दॅट, शक्य आहे की काही ए हे बी आहे. जर असं पण राहणार कॉन्क्लुजन मध्ये, तर हे पण काय राहणार विद्यार्थी मित्रांनो, फॉल्स राहणार. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, चुकीचे राहणार. तर लक्षात द्या इकडे, हे झाली ऑल ची कंडिशन आणि हे रूल्स, हे तुम्ही लक्षात ठेवा. डेफिनेट मध्ये सम आणि ऑल ट्रू राहणार, सम आणि ऑल ट्रू राहणार, काही आणि सर्व. आणि पॉसिबिलिटी काय राहणार, शून्य राहणार म्हणजे चूक राहणार जर याच्याविषयी काही विचारलं तर. ठीक आहे. ओके. आता सेम, आता फ्रॉम साइड बी, आता बी कडनं आपण बघूया, बी कडनं काय म्हणते. ओके. फ्रॉम साइड बी, ठीक आहे, लक्ष द्या. आता फ्रॉम साइड बी, बी मध्ये स्टेटमेंट कसं राहणार, ऑल ए आर बी. ठीक आहे, असं स्टेटमेंट दिलं राहणार आणि याची बेसिक डायग्राम काय राहणार, अशा प्रकारची राहणार विद्यार्थी मित्रांनो, ऑल ए आर बी. ठीक आहे. फ्रॉम साइड ऑफ बी, आता बीच्या साइडने आपण बघू, बीच्या साइडने बघू आणि डायग्राम आपल्याला स्टेटमेंट मध्ये असे दिली राहणार, ऑल ए आर बी अशी डायग्राम मध्ये दिली. आणि कॉन्क्लुजन मध्ये काय दिलं राहणार, कॉन्क्लुजन मध्ये डेफिनाइट मध्ये काय दिलं राहणार, कॉन्क्लुजन मध्ये फ्रॉम द साइड ऑफ बी. आता बीच्या साइड कडून जातो बरं आपण. ठीक आहे, बीच्या साइड कडून, तर बीच्या साइड कडून काही बी हे ए आहेत, म्हणजे याच्यात सम ची कंडिशन काय होणार, म्हणजे काहीची कंडिशन ट्रू होणार. याच्यात काहीची कंडिशन काय होणार विद्यार्थी मित्रांनो, हे ट्रू होणार. आणि पॉसिबिलिटी मध्ये जिथं सम आला तिथे पॉसिबिलिटी काय होणार, सम नॉट, म्हणजे काही नाही. काही नाहीची पॉसिबिलिटी काय होणार विद्यार्थी मित्रांनो, इथे ट्रू होणार. आणि ऑल ची पॉसिबिलिटी म्हणजे सर्व ची पॉसिबिलिटी काय होणार विद्यार्थी मित्रांनो, ट्रू होणार. फ्रॉम साइड बी. ओके, कळलं? बघा, स्टेटमेंट मध्ये ऑलच्या कंडिशन मध्ये फ्रॉम साइड बी, फ्रॉम साइड बी कडून काय विचारलं जाणार, स्टेटमेंट मध्ये ऑल ए आर बी काय विचारलं ना, ऑल ए आर बी. तर त्याची डेफिनेट मध्ये काय होणार, सम बी आर ए म्हणजे
काही बी हे ए आहेत, हे काय होणार विद्यार्थी मित्रांनो, हे ट्रू होणार. हे काय होणार, ट्रू होणार. सम, फक्त समची कंडिशन काय होणार, ट्रू होणार. आणि पॉसिबिलिटी मध्ये इट इज पॉसिबल दॅट सम बी आर नॉट ए, म्हणजे सम नॉट ची कंडिशन काय होणार इथे विद्यार्थी मित्रांनो, ट्रू होणार. हे काय होणार, ट्रू होणार. तशाच प्रकारे इट इज पॉसिबल दॅट ऑल बी आर ए, म्हणजे शक्य आहे की सर्व बी हे ए असतील, तर हे पण कंडिशन काय होणार विद्यार्थी मित्रांनो, ही पण पॉसिबिलिटी मध्ये काय होणार, ट्रू होणार. ठीक आहे. आता एवढं तुम्हाला कळलं. ठीक आहे, एवढं तुम्हाला कळलं विद्यार्थी मित्रांनो. आता इकडे लक्ष द्या, ऑल ए आर बी. आता हे काय आहे, बी, बी मध्ये, बी म्हणजे बाहेरचा पार्ट बी. ठीक आहे, बाहेरून, बाहेरून अंदर जातानी, बाहेरून अंदर जातानी डेफिनेट मध्ये समची जर कंडिशन लागली राहणार, काहीची जी कंडिशन लागली राहणार, तर ती काय होणार, ट्रू होणार. ओके. तशाच प्रकारे पॉसिबिलिटी मध्ये बाहेरून अंदर जातानी, बी कडून ए कडे जातानी सम नॉट ची कंडिशन असेल, काही नॉट ची, काही नाहीची कंडिशन असेल, म्हणजे शक्य आहे की काही बी हे ए नसतील ची कंडिशन असेल, तर हे काय होणार, ट्रू होणार. तशाच प्रकारे पॉसिबिलिटी मध्ये ऑल, जर बी कडून ए कडे जातानी ऑल ची जी कंडिशन आहे, म्हणजे इट इज पॉसिबल दॅट ऑल बी आर ए, म्हणजे शक्य आहे की सर्व बी हे ए असतील, तर ही कंडिशन काय होणार विद्यार्थी मित्रांनो, ट्रू होणार. ओके, ट्रू होणार. आणि त्याच प्रकारे ए कडून बी कडे जातानी काय, ए कडून बी कडे जातानी काय होणार, ए कडून बी कडे जातानी डेफिनेट मध्ये काय होणार, ऑल आणि सर्व. ठीक आहे, माग मी सांगितलं 10 मिनिटं अगोदर की ऑल आणि सर्व, म्हणजे ऑल आणि सम, सर्व आणि काही ची कंडिशन अंदरून बाहेर येताना डेफिनेट मध्ये ट्रू होणार, आणि पॉसिबिलिटी शून्य असणार ए च्या कंडिशन मध्ये. जेव्हा ए च्या कंडिशन मध्ये काय, ए च्या कंडिशन मध्ये फ्रॉम साइड ए, फ्रॉम साइड ए डेफिनेट मध्ये काय होणार, अंदरून बाहेर येताना समची कंडिशन ट्रू राहणार, म्हणजे काहीची कंडिशन काय होणार, ट्रू राहणार. आणि त्याच प्रकारे ऑल ची पण कंडिशन काय राहणार, ट्रू. ऑल ए आर बी ट्रू राहणार, सम ए आर बी ट्रू राहणार. ओके. पॉसिबिलिटी काय राहणार, ऍक्च्युअली पॉसिबिलिटी राहणार विद्यार्थी मित्रांनो शून्य. का राहणार विद्यार्थी मित्रांनो, शून्य. का बरं, कारण आपल्याला ए बद्दल पूर्ण माहिती आहे की ऑल ए आर बी, तर पॉसिबिलिटी काही पण विचारू, ते काय राहणार विद्यार्थी मित्रांनो, शून्य राहणार. ऑल ची कंडिशन कळली का विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही सांगा, पटकन सांगा, कळली का? ठीक आहे, कमेंट बॉक्स मध्ये लिहा जर तुम्हाला कळलं असेल की ओके सर आम्हाला कळलं. ठीक आहे. यानंतरचा आपण जो कन्सेप्ट बघणार आहोत तो आहे सम नॉटचा कन्सेप्ट. ओके, तर याचा तुम्ही एक स्क्रीनशॉट घेऊन घ्या. ठीक आहे. ओके, एक वेळेस पुन्हा मी तुम्हाला सांगतो, ए कडून बी कडे जाताना डेफिनेट मध्ये सम म्हणजे काही आणि ऑल ची कंडिशन ट्रू होणार, पॉसिबिलिटी नेहमी काय राहणार, शून्य राहणार. त्याच प्रकारे बी कडून ए कडे जाताना डेफिनेट मध्ये समचीच कंडिशन फक्त ट्रू राहणार, म्हणजे सम बी आर ए, म्हणजे काही बी ए आहे हेच ट्रू राहणार. आणि पॉसिबिलिटी मध्ये सम नॉट, इट इज पॉसिबल दॅट ऑल बी आर ए, इट इज पॉसिबल दॅट सम बी आर नॉट ए, इट इज पॉसिबल दॅट सम बी आर नॉट ए, म्हणजे शक्य आहे की काही बी हे ए नाहीत, तर ही कंडिशन ट्रू राहणार. आणि ऑल, इट इज पॉसिबल दॅट ऑल बी आर ए, म्हणजे शक्य आहे की सर्व बी ए आहे, तर हे कंडिशन ट्रू राहणार. ठीक आहे. ओके, कळलं. त्याच्या व्यतिरिक्त कोणतीच कंडिशन ट्रू राहणार नाही. ठीक आहे. तर हा तक्ता, हा बॉक्स तुम्ही दोन्ही लक्षात ठेवा. ओके, चला आता जे म्हणतात ना डेंजर समनॉटची कंडिशन, ते आपण आता समनॉटची कंडिशन इथे बघणार आहोत. एक वेळेस तुम्ही पुन्हा याच्याकडे छान प्रकारे लक्ष द्या, याचे स्क्रीनशॉट घेऊन घ्या. चला नेक्स्ट कंडिशन बघूया. सम नॉटची कंडिशन. ओके, सम नॉटच्या कंडिशन कडे लक्ष द्या विद्यार्थ्यांनो. सम नॉट, तर सम नॉट मध्ये काय लिहिलं राहणार विद्यार्थी मित्रांनो, सम ए आर नॉट बी. स्टेटमेंट मध्ये सम ए आर नॉट बी. ओके, काही ए हे बी नाही.
बी नाही. ठीक आहे. आणि कॉन्क्लुजन मध्ये काय दिलं राहणार, हे दिलं राहणार. ठीक आहे. फ्रॉम साइड ए, याच्यात पण आपण काय करू विद्यार्थी मित्रांनो, फ्रॉम साइड ए सम ए आर नॉट बी, याची बेसिक डायग्राम कशी बनणार विद्यार्थी मित्रांनो, बेसिक डायग्राम अशी बनणार. सम ए, काही ए हे बी नाहीत, सम ए आर नॉट बी, हे स्टेटमेंट मध्ये राहणार, त्यानंतर हे कॉन्क्लुजन मध्ये राहणार. हे काय राहणार विद्यार्थी मित्रांनो, कॉन्क्लुजन मध्ये असं दिलं राहणार. ठीक आहे. फ्रॉम साइड ए, आता सगळ्यात पहिले आपण साइड ए च्या दिशेकडनं जाऊया, मग बी कडनं जाऊया, मग काय करू विद्यार्थी मित्रांनो, बी कडनं जाऊया. ठीक आहे. डायरेक्ट मी तुम्हाला नियम सांगतो, कारण आतापर्यंत जे शिकत आलो सेम पॅटर्न आहे. ओके. सम नॉट ची कंडिशन, इथे ऑल ची कंडिशन झाली विद्यार्थी मित्रांनो. हेडिंग चेंज करा, सम नॉट म्हणजे काही नाही. काही नाहीची कंडिशन आपण आता बघत आहोत. ठीक आहे. ही त्याची बेसिक डायग्राम राहणार. सम नॉट, ओके, फ्रॉम साइड ए, सम नॉट मध्ये डेफिनाइट मध्ये काय राहणार विद्यार्थी मित्रांनो, सम नॉट मध्ये सांगा, सम नॉट मध्ये डेफिनाइट मध्ये सम नॉटच राहणार. म्हणजे जे स्टेटमेंट मध्ये आहे तेच डेफिनेट मध्ये राहणार. म्हणजे सम ए आर नॉट बी, स्टेटमेंट मध्ये काय सम ए आर नॉट बी, तर डेफिनेट मध्ये कॉन्क्लुजन मध्ये पण सम ए आर नॉट बीच राहणार. तर हे काय राहणार विद्यार्थी मित्रांनो, हे ट्रू राहणार. आणि पॉसिबिलिटी, आता पॉसिबिलिटी काय होणार विद्यार्थी मित्रांनो, पॉसिबिलिटी मध्ये काय होणार, विद्यार्थी मित्रांनो, इट इज पॉसिबल दॅट सम ए आर बी. आता निगेटिव्ह विचारलं तर पॉसिबिलिटी काय झाली, इथे पॉझिटिव्ह झाली. इट इज पॉसिबल दॅट सम ए आर नॉट बी, म्हणजे हे काय होणार विद्यार्थी मित्रांनो, हे ट्रू होणार. जर पॉसिबिलिटी मध्ये असं विचारलं की इट इज पॉसिबल दॅट सम ए आर बी, म्हणजे हे शक्य आहे की काही ए हे बी आहे, तर पॉसिबिलिटी मध्ये समची कंडिशन काय होणार, ट्रू होणार. पॉसिबिलिटी मध्ये समची कंडिशन काय होणार, ट्रू होणार, कारण इथे सम नॉट आहे, तर इथे काय होणार विद्यार्थी मित्रांनो, सम. आणि दुसरी म्हणजे नो ची कंडिशन काय होणार, ट्रू होणार. दुसरी नो ची पॉसिबिलिटी काय होणार, ट्रू होणार. इट इज पॉसिबल दॅट नो ए इज बी, हे शक्य आहे की एकही ए हे बी नाही, तर हे काय होणार विद्यार्थी मित्रांनो, ट्रू होणार. ठीक आहे. हा एवढा तक्ता तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. हे होणार काही नाही. डेफिनेट मध्ये सम नॉट असेल म्हणजे सम ए आर नॉट बी, काही ए हे बी नाही, तर हे ट्रू होणार. ओके. सम नॉट ची कंडिशन. आणि सम ची कंडिशन म्हणजे हे झालं काहीची कंडिशन, हे ट्रू होणार. आणि एकही नाहीची कंडिशन, हे पण काय होणार विद्यार्थी मित्रांनो, ट्रू होणार. ठीक आहे. हा तक्ता तुम्हाला, हा जे रूल्स आहे, हे जे नियम आहे, तुम्हाला याच्यामध्ये लक्ष ठेवणं पडेल. इट इज पॉसिबल दॅट नो इज बी, हे काय होणार ह्या कंडिशन मध्ये ट्रू होणार पॉसिबिलिटी केस मध्ये. इट इज पॉसिबल दॅट सम ए आर नॉट बी, हे शक्य आहे की काही ए हे बी नाही, तर ह्या कंडिशन मध्ये हे काय होणार विद्यार्थी मित्रांनो, स्टेटमेंट हे वाला, हे दोन्ही स्टेटमेंट काय होणार, ट्रू होणार. काय होणार विद्यार्थी मित्रांनो, दोन्ही स्टेटमेंट ट्रू होणार. ओके. हे झालं फ्रॉम साइड ए, आपण ए च्या साइडनी चाललो आहोत. ठीक आहे. हे स्टेटमेंट आहे, हे त्याची बेसिक डायग्राम आहे विद्यार्थी मित्रांनो. फ्रॉम साइड ए, डेफिनेट मध्ये सम नॉट असेल म्हणजे जे स्टेटमेंट मध्ये आहे तेच काय डेफिनेट मध्ये असेल तर ते काय होणार, ट्रू होणार. तर ह्याच प्रकारे पॉसिबिलिटी मध्ये सम आणि नो ची कंडिशन काय होणार विद्यार्थी मित्रांनो, ट्रू होणार. ओके. कळलं. चला स्क्रीनशॉट घेऊन घ्या याचा वाला. ओके. आता आपण सम नॉट मध्येच आपण फ्रॉम साइड बी, म्हणजे बी च्या इकडनं आपण कंडिशन बघणार आहोत. लक्ष द्या. आता बी साइड, फ्रॉम साइड बी, स्टेटमेंट मध्ये आपल्याला असं दिलं राहणार विद्यार्थी मित्रांनो, सम ए आर नॉट बी, आणि आपण काय बघून राहिलो, सम नॉट बी फ्रॉम साइड बी.
तर डेफिनेट मध्ये काय होणार विद्यार्थी मित्रांनो, डेफिनेट मध्ये काही पण विचारू बी विषयी, डेफिनेट मध्ये बी विषयी काही पण विचारू, त्या सगळं काय होणार, रॉंग होणार. ते सगळं काय होणार, रॉंग होणार. आता का बरं रॉंग होणार डेफिनेट मध्ये, कारण इकडे लक्ष द्या, सम नॉट ची कंडिशन काय म्हणते की सम ए आर नॉट बी, काही ए हे बी नाही. पण बी विषयी आपल्याला काही इन्फॉर्मेशन दिली आहे का विद्यार्थी मित्रांनो, बी विषयी आपल्याला काही इन्फॉर्मेशन दिली आहे का, बी विषयी आपल्याला काहीच इन्फॉर्मेशन दिली नाही. आणि ज्या व्यक्तीविषयी आपल्याला डेफिनेट मध्ये काहीच इन्फॉर्मेशन नाही माहित राहत, म्हणजे बी विषयी आपल्याला काहीच माहिती नाही, तर त्याचे डेफिनेट मध्ये काही पण विचारू, सम बी आर ए, म्हणजे सर्व बी, काही बी हे ए आहेत, ऑल बी आर ए, सर्व बी हे ए आहेत, सम बी आर ए, काही बी हे ए आहेत, सम बी आर नॉट ए, काही बी हे ए नाहीत. हे असं काही पण विचारू, ते सगळं काय होणार, रॉंग होणार. ते सगळं काय होणार, चूक होणार. सगळ्यात चुकीच्या गोष्टी असणार, कारण आपल्याला बी बद्दल काहीच माहिती नाही. आणि पॉसिबिलिटी काय होणार, याची पॉसिबिलिटी काही पण असो, ते काय होणार विद्यार्थी मित्रांनो, ट्रू होणार. कारण या व्यक्तीविषयी आपल्याला काहीच माहिती नाही, तर याच्याविषयी आपल्याला कोणती पण पॉसिबिलिटी दिली असेल, ते नेहमी काय होणार, ट्रू होणार विद्यार्थी मित्रांनो. काय होणार, ट्रू होणार. ठीक आहे. सम नॉटच्या कंडिशन मध्ये फ्रॉम साइड बी, बी कडून गेलो, स्टेटमेंट मध्ये असं लिहिलं आहे की ऑल ए आर नॉट बी. आपण अशी बेसिक डायग्राम बनवली. ठीक आहे, अशी बेसिक डायग्राम बनवली फ्रॉम साइड बी. पण डेफिनेट मध्ये म्हणजे 100% सत्य मध्ये आपल्याला बी च्या साइडनी काहीच माहिती नाही, आणि ज्याच्याविषयी आपल्याला काहीच माहिती नाही आणि त्याच्यामध्ये डेफिनेट मध्ये जर ते काही पण लिहित असेल की सम बी आर ए, ऑल बी आर ए, काही बी ए आहेत, सर्व बी ए आहेत, हे काही पण लिहिलं असेल कॉन्क्लुजन मध्ये, डेफिनेट मध्ये, तर ते सगळं रॉंग होणार, चूक होणार. ठीक आहे. त्याच प्रकारे पॉसिबिलिटी मध्ये ऑल पॉसिबिलिटी आर करेक्ट, कारण याच्याविषयी आपल्याला काहीच माहिती नाही, आणि ज्या व्यक्तीविषयी आपल्याला काहीच माहिती नसते, त्याची पॉसिबिलिटी पूर्ण काय होत असते, ट्रू होत असते. ओके विद्यार्थी मित्रांनो, कळलं. तर ह्या सगळ्या कंडिशन्स होत्या, ह्या सगळे रूल्स होते, हे सगळे नियम होते. हे तुम्ही व्यवस्थित प्रकारे आपल्या माइंड मध्ये फिक्स करा. ठीक आहे. जशा प्रकारे तुम्ही 11 टू 20, 21 टू 30 पर्यंतचे टेबल लक्षात ठेवता, त्याच प्रकारे हे रूल्स पण तुम्ही लक्षात ठेवा. आपण प्रत्येक प्रॉब्लेम मध्ये हे रूल्स आपल्याला कामी येणार आहे. खूप खूप महत्त्वपूर्ण रूल्स आहे विद्यार्थी मित्रांनो. या रूल्सवरच बेस आपण सगळे प्रश्न सिलॉजिझमचे, तार्किक अनुमानचे आपण सगळे सॉल्व्ह करणार आहोत. ओके विद्यार्थी मित्रांनो, चला तर मग या रूल्सवरच बेस आपण काही प्रश्न बघूया, जे तुम्हाला सॉल्व्ह करायला थोडे इझी पडणार. आपण ए आणि बी चाच उपयोग करूया ह्या व्हिडिओमध्ये. नेक्स्ट व्हिडिओमध्ये परीक्षेमध्ये कशा प्रकारचे प्रश्न आपल्याला विचारले जातात ते आपण बघूया. सगळ्यात पहिले ए आणि बी या कंडिशनवरूनच सगळे प्रश्न सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करा विद्यार्थी मित्रांनो. ठीक आहे. तर तुम्ही याचा स्क्रीनशॉट घेऊन घ्या. ओके. चला तर आता आपण काही प्रश्न यांच्यासोबत डील करूया आणि बघूया कशा प्रकारचे प्रश्न परीक्षेमध्ये विचारले जातात. चला, तर इथे काही स्टेटमेंट दिले आहे विद्यार्थी मित्रांनो. स्टेटमेंटकडे लक्ष द्या. अशा प्रकारचे प्रश्न आपल्याला विचारले जाणार, आणि हे विधान म्हणजे स्टेटमेंट म्हणजे हे काय विधान आहे विद्यार्थी मित्रांनो, आणि हे निष्कर्ष आहे. हे ॲज अ एक्झाम्पल म्हणून आपण घेऊन राहिलेलो आहोत. ठीक आहे. एवढे सारे कॉन्क्लुजन आपल्याला विचारत नसतात, एक या दोनच विचारतात, पण एकाच प्रश्नामध्ये आपण सगळे कॉन्क्लुजन घेऊन राहिलेलो आहोत. एकाच प्रश्नामध्ये सगळे प्रश्न प्रूव्ह करायची, सगळे प्रश्न ट्रू करणे, या ट्रू आहे की फॉल्स आहे हे जाणून घेत आहे एकाच प्रश्नामध्ये. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो. ठीक आहे. चला, तर स्टेटमेंट दिलेलं आहे विद्यार्थी मित्रांनो, ऑल ए आर बी. तर याची बेसिक डायग्राम आपण काढून घेऊया. याची सगळ्यात पहिले काय करू आपण, बेसिक डायग्राम. याची सगळ्यात पहिले आपण बेसिक डायग्राम काढूया. बेसिक डायग्राम काय म्हणून राहिले, स्टेटमेंट वरूनच काढूया. ऑल बी आर ए, सॉरी, ऑल ए आर सी. काय म्हणून राहिले, ऑल ए आर सी. काय म्हणून, ऑल ए आर सी नाही विद्यार्थी मित्रांनो, ऑल बी आर सी. काय म्हणून राहिले, ऑल बी आर सी, ऑल बी आर सी. हे झाली आपली बेसिक डायग्राम. ही काय झाली विद्यार्थी मित्रांनो, आपली बेसिक डायग्राम.
या डायग्राम वरूनच आपल्याला या प्रश्नाचे काय करायचे आहे, उत्तर द्यायचे आहे. तर मग मला सांगा, ऑल ची कंडिशन आहे, ऑल ची कंडिशन इकडे दिसणार नाही. ऑल ची कंडिशन आहे विद्यार्थी मित्रांनो, ऑल ची कंडिशन. ओके, ऑलच्या कंडिशन मध्ये काय होते, फ्रॉम साइड ए, फ्रॉम ए कडून, ए कडून डेफिनाइट मध्ये काय असते विद्यार्थी मित्रांनो, एक तर सम या ऑल, म्हणजे काही या सर्वच्या कंडिशन काय असते, ट्रू असते. ओके, आणि पॉसिबिलिटी मध्ये काय असते विद्यार्थी मित्रांनो, पॉसिबिलिटी 0 असते. ऑलच्या कंडिशन मध्ये फ्रॉम साइड ए, आणि फ्रॉम साइड बी मध्ये काय असते विद्यार्थी मित्रांनो, फ्रॉम साइड बी मध्ये डेफिनाइट मध्ये काय असते, फ्रॉम साइड बी मध्ये समची कंडिशन म्हणजे काहीची कंडिशन काय असते इथे, ट्रू असते. आणि पॉसिबिलिटी काय असते विद्यार्थी मित्रांनो, एक तर सम नॉट म्हणजेच काही नाही, आणि सम नॉट म्हणजेच काही नाही, आणि दुसरी ऑल, सर्वची पॉसिबिलिटी काय असते, ट्रू असते विद्यार्थी मित्रांनो. ठीक आहे, हे आपण रूल्स मध्ये शिकलेलो आहोत. चला तर मग आता याला अप्लाय करण्याचा वेळ आलेला आहे. बघा की इथे सांगा आता, नो बीआरसी कॉन्क्लुजन मध्ये, नो बीआरसी म्हणजे हे डेफिनेट आहे, 100% सत्य आहे. तर नो बीआरसी असं काही दिसून राहिलं का, आपल्याला काय म्हटलंय, ऑल बीआरसी. डेफिनेट मध्ये एक तर सम लागणार, नाही ते ऑल लागणार. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, तर हे काय होणार, पहिलं काय होणार विद्यार्थी मित्रांनो, पहिलं होणार रॉंग. पहिलं काय होणार विद्यार्थी मित्रांनो, पहिलं होणार रॉंग. ओके, पहिलं काय होणार विद्यार्थी मित्रांनो, पहिलं होणार काय होणार, रॉंग होणार. ठीक आहे, चला दुसरं. आता दुसरं सांगा, सम, आता हे तुम्हाला असं सम बी आर सी, आता सम बी आर सी म्हणू शकू का आपण, सम बी आर सी, ऑलच्या मध्ये फ्रॉम ए साइडनं समची कंडिशन आहे, सम बी आर सी, हो आपण इथे म्हणू शकतो. तर सम बी आर सी काय होणार, राईट होणार. सम बी आर सी काय होणार विद्यार्थी मित्रांनो, सम बी आर सी राईट होणार. ओके, सम बी आर नॉट ए, आता सम नॉट ची कंडिशन स्टेटमेंट मध्ये, हे सगळे डेफिनेट मध्ये आहे, पॉसिबिलिटी मध्ये एक पण नाही. जर पॉसिबिलिटी मध्ये राहिलं असतं तिथे लिहिलं असतं शक्य आहे की, या लिहिलं असतं की इट इज पॉसिबल दॅट, ते सगळे डेफिनेट मध्ये आहे, आणि आपण तेच चेक करून राहिलो की सगळे बरोबर आहे की नाही. ओके, तर नो बी आर सी, तर हे काय होणार विद्यार्थी मित्रांनो, रॉंग होणार. काही बी हे सी नाही, तर हे काय होणार, काही बी काही नाहीत, कंडिशन लागत नाही, आपल्याला फक्त काहीची कंडिशन लागते, तर हे काय होणार, रॉंग होणार. हे काय होणार, पहिलं काय होणार विद्यार्थी मित्रांनो, पहिलं रॉंग होणार. ठीक आहे, पहिलं काय होणार विद्यार्थी मित्रांनो, पहिलं रॉंग होणार. आता दुसरं काय बघितलं, सम बी आर सी, म्हणजे काही बी हे सी आहे का, हो समची कंडिशन लागते, समची कंडिशन लागते, म्हणजे दुसरं काय होणार विद्यार्थी मित्रांनो, दुसरं ट्रू होणार. दुसरं काय होणार, ट्रू होणार. आता तिसरं बघा, सम बी आर नॉट सी, सम नॉट ची कंडिशन आहे, तर इथे सम किंवा ऑल ची कंडिशन लागते, तर सम नॉट काय होणार, रॉंग होणार. सम नॉट काय होणार इथे, रॉंग होणार. सम नॉट का होणार विद्यार्थी मित्रांनो, रॉंग होणार. आता ऑल बघा, ऑल इथे पण तिसरं काय होणार, काही बी हे सी नाहीत, काही नाहीची कंडिशन लागत नाही विद्यार्थी मित्रांनो, तर हे पण काय होणार, रॉंग होणार. हे पण काय होणार विद्यार्थी मित्रांनो, रॉंग. आता चौथं बघा, ऑल सी आर बी, ऑल सी आर बी. आता सर हे रॉंग आहे की राईट आहे, तुम्ही सांगा आता. ऑल सी आर बी, चौथं, ऑल सी आर बी काय, ऑल सी आर बी, ऑल सी आर बी, सर्व सी बी आहेत, सर्व सी बी आहेत, सांगा रॉंग होणार की काय होणार, सर्व सी हे बी आहेत, काय होणार. तर बघा डेफिनेट मध्ये काय आहे, सम, सम राहिलं असतं तर राईट, ते तर आपण बघूनच राहिलो. ऑल, आता इथे काय आलं, ऑल, तर सांगा ऑल दिलेलं आहे, ऑल सी आर बी, तर मग याला राईट म्हणायचं, तर हे काय होणार विद्यार्थी मित्रांनो, राईट होणार. इट इज पॉसिबल, खरंच राईट होणार, नाही विद्यार्थी मित्रांनो, हे राईट नाही होणार, हे काय होणार, रॉंग होणार. काय होणार विद्यार्थी मित्रांनो, रॉंग होणार. ऑल सी आर बी, ऑल सी आर बी काय होणार, रॉंग होणार. चौथं काय होणार विद्यार्थी मित्रांनो, हे पण रॉंग होणार. ठीक आहे, आता का बरं रॉंग होणार, ठीक आहे, कोणी सांगू शकता का बरं रॉंग होणार. बघा
ऑल सी आर बी. मी काय म्हटलं, स्टेटमेंट मध्ये काय म्हणून राहिले लक्ष द्या, ऑल बी आर सी. स्टेटमेंट मध्ये काय आहे, ऑल बी आर सी, सर्व बी हे सी आहे. हे काय आहे, कशात म्हणून राहिले, स्टेटमेंट मध्ये सर्व बी हे सी आहे. सर्व बी हे सी आहे हे आपल्याला 100% माहित आहे. आणि आपण चालून कुठून राहिलो, बी कडून सी कडे, अंदरून बाहेर येऊन राहिलो. अंदरून काय होऊन राहिलो, बाहेर येऊन राहिलो विद्यार्थी मित्रांनो. ठीक आहे. तर ऑल ची कंडिशन इथे काय राहणार, जर ऑल बी आर सी राहिलं असतं तर ट्रू राहिलं असतं. पण इथे काय म्हणून राहिले की ऑल सी आर बी, म्हणजे इथे आपल्याला बाहेरून अंदर जाण्याच्या रिलेटेड, बाहेरून अंदर चालला म्हणजे सी कडून बी कडे चालला, फ्रॉम साइड बी, फ्रॉम साइड ए, फ्रॉम साइड बी. जेव्हा सी कडून अंदर जाणार तर काय होते, फक्त सम ची कंडिशन लागते. तर इथे काय पाहिजे, इथे डेफिनेट मध्ये सम सी आर बी. जर सम सी आर बी राहिलं असतं, सम सी आर बी म्हणजे काही सी हे बी आहेत, हे राहिलं असतं ते हे ट्रू राहिलं असतं. हे काय राहिलं असतं विद्यार्थी मित्रांनो, ट्रू. कारण बघा कशाविषयी विचारलाय, सी विषयी, की ऑल सी आर बी. असं होऊ शकते का की ऑल सी आर बी, नाही होऊ शकत डेफिनेट मध्ये. तर हे काय होणार, इथे सम ची कंडिशन लागते. सम सी आर बी राहिलं असतं तर ट्रू झालं असतं, पण ऑल सी आर बी आहे तर हे रॉंग होणार. बाहेरून अंदर जाताना फक्त सम ची कंडिशन लागते, पण अंदरून बाहेर येताना सम आणि ऑल ची कंडिशन लागते. ठीक आहे, कळलं. जर इथे पॉसिबिलिटी राहिली असती ऑल सी आर बी, इट इज पॉसिबल दॅट, या हे शक्य आहे की सर्व सी बी आहे, तेव्हा हे राईट राहिलं असतं. तेव्हा काय राहिलं असतं विद्यार्थी मित्रांनो, राईट राहिलं असतं पॉसिबिलिटी केस मध्ये. पण इथे हे पॉसिबिलिटीची केस नाही आहे, हे डेफिनेट वाली केस आहे. तर त्याच्यामुळे हे काय होणार, रॉंग होणार. ऑल सी आर बी काय होणार विद्यार्थी मित्रांनो, ऑल सी आर बी काय होणार, रॉंग होणार. सर्व सी हे बी आहेत हे काय होणार, रॉंग होणार. ठीक आहे, ओके. चला पुढचं बघा, नो सी आर बी. आता नो ची कंडिशन सी कडून विचारून राहिले, आपल्याला फक्त सम पाहिजे, तर इथे काय म्हणून राहिले की नो सी आर बी. ते हे पण काय होणार विद्यार्थी मित्रांनो, हे पण रॉंग होणार. काय होणार, हे पण रॉंग होणार. ओके, हे पण रॉंग होणार. मग हे त्याच प्रकारे एकही सी हे बी नाही, इथे फक्त आपल्याला काहीची कंडिशन लागते सी च्या साईडनं, तर हे पण काय होणार, रॉंग होणार. हे पण काय होणार विद्यार्थी मित्रांनो, रॉंग होणार. चला नेक्स्ट बघा, सम सी आर बी. हा, सम सी आर बी बघा, सम सी आर बी, तर हे काय होणार, कारण बाहेरून अंदर जात आहे, सी कडून बी कडे जात आहे, तेव्हा डेफिनेट मध्ये फक्त सम ची कंडिशन काय होते, ट्रू होते. तर सम ची कंडिशन इथे काय झाली विद्यार्थी मित्रांनो, ट्रू झाली. तर आपण याला काय म्हणू, हे राईट असणार, हे राईट होणार. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, हे काय होणार, हे राईट होणार. ओके, जर इथे बघितलं तर हे काय होणार, हे राईट होणार. ओके, आता नंतरचे बघूया, सम सी आर नॉट बी. काही सी बी नाही, म्हणजे इथे सम नॉट ची कंडिशन आहे, काही सी हे बी नाहीत, काही नाहीची कंडिशन आहे. तर हे पण इथे काय होणार, रॉंग होणार विद्यार्थी मित्रांनो. आपल्याला फक्त सी कडून बी कडे जाताना सम ची कंडिशन पाहिजे, काहीची कंडिशन पाहिजे, त्याच्यामुळे हे काय होणार, हे पण रॉंग होणार. ओके, आता शेवटचं बघा, ऍटलिस्ट. याचा काही मिनिंग राहत नाही ऍटलिस्टचा. सम बी आर सी, सम बी आर सी. हा, आता अंदरून बाहेर जात आहे, आता अंदरून बाहेर जात आहे सम बी आर सी, म्हणजे किमान, किमानचा काही मतलब राहत नाही, ऍटलिस्टचा काही तेवढा मिनिंग काही राहत नाही विद्यार्थी मित्रांनो. ठीक आहे, फक्त काही बी हे सी आहे त्याच्यावर कन्सिडर करायचं, तर काही कॉन्सन्ट्रेट करायचं, काही बी हे काय, सी आहे, म्हणजे अंदरून बाहेर जाताना एक तर सम ची कंडिशन ट्रू पाहिजे, नाहीतर ऑल ची कंडिशन पाहिजे, तर ते काय होणार, ट्रू होणार. तर आपण इथे म्हणू सम बी आर सी, तर हे काय होणार विद्यार्थी मित्रांनो, ट्रू होणार. इथे हे काय होणार, ट्रू होणार. ठीक आहे, शेवटचं विधान काय होणार, शेवटचा निष्कर्ष काय होणार, ट्रू होणार. काय होणार विद्यार्थी मित्रांनो, ट्रू होणार. ओके, कळलं विद्यार्थी मित्रांनो. तर अशा प्रकारे आपल्याला हे सॉल्व करायचं होतं. ठीक आहे, इथे आपण म्हणू शकू फक्त कोणकोणते करेक्ट आहे, 5. ओके, नाही 6.
6 आणि 8 कॉन्क्लुजन आर फॉलो. ठीक आहे, निष्कर्ष 6 आणि 8 अनुसरण करतात. ठीक आहे, 6 आणि 8च, सॉरी याच्यात कोणकोणत्या बघा, लक्षात द्या, 6 आणि 8 नाही. सेकंड कंडिशन वाला बरोबर आहे, सेकंड कंडिशन वाला बरोबर आहे. त्यानंतर त्यानंतर 6 कंडिशन वाला बरोबर आहे आणि 8 कंडिशन वाला बरोबर आहे. म्हणजे हे जे निष्कर्ष आहे दुसरा, 6वा आणि 8वा हे का करतात, अनुसरण करतात, हे फॉलो करतात विद्यार्थ्यांना. ठीक आहे, चला नेक्स्ट प्रॉब्लेम बघूया याच्यावरच. ओके, चला लक्ष द्या. आता काय म्हणून राहिले की सम बी आर सी, स्टेटमेंट 2 याची बेसिक डायग्राम काढा. सम बी आर सी, काही बी हे सी आहे. सम बी आर सी. ओके, त्याची बेसिक डायग्राम काय होणार, सम बी आर सी. ओके, समचे रूल्स काय होते, समचे रूल्स काय होते विद्यार्थी मित्रांनो, समचे रूल डेफिनेट मध्ये सम समच पाहिजे, म्हणजे काही राहिलं तर काहीच होणार. इथे पण काही. ओके, आणि पॉसिबिलिटी मध्ये सम नॉट ट्रू राहणार, आणि दुसरं ऑल हे ट्रू राहणार. ठीक आहे, ऑल म्हणजे सर्व, आणि इथे काही नाही, हे काय राहणार, ट्रू राहणार विद्यार्थी मित्रांनो. हा केस तुम्हाला लक्षात असायला हवा. ठीक आहे, समचा बॉक्स तुम्हाला काय होणार, लक्षात असायला हवा. चला पटापट आता प्रॉब्लेम सॉल्व्ह करूया. लक्ष द्या इकडे, ऑल बी आर सी हे सगळे डेफिनेट मध्ये दिलेले आहे. इथे तुम्हाला पॉसिबिलिटी दिसून राहिली का, इट इज पॉसिबल दॅट असं लिहिलं आहे का, हे शक्य आहे का असं लिहिलं आहे का, तर पॉसिबिलिटी इथे दिसून नाही राहिली आपल्याला, हे सगळे डेफिनेट मध्ये दिलेले आहे. ठीक आहे, तर लक्ष द्या इकडे, लक्षात द्या सगळ्यांनी. ऑल बी आर सी काय म्हणून राहिले की ऑल बी आर सी, आपल्याला डेफिनेट मध्ये फक्त सम पाहिजे. डेफिनेट मध्ये काय पाहिजे, फक्त सम. तर पहिलं काय होणार विद्यार्थी मित्रांनो, रॉंग होणार. पहिलं काय होणार, रॉंग होणार. सर्व बी हे सी आहे, तर हे काय होणार, हे पण इथे रॉंग होणार विद्यार्थी मित्रांनो. पहिलं काय होणार, रॉंग. आता दुसरं बघा, नो बी आर सी, डेफिनेट मध्ये फक्त सी पाहिजे, पण इथे काय म्हटलंय, नो बी आर सी, तर दुसरं पण काय होणार, रॉंग होणार. दुसरं पण काय होणार विद्यार्थी मित्रांनो, रॉंग होणार. इथे पण दुसरं पण काय होणार, रॉंग होणार. ओके, तिसरं बघा, सम बी आर नॉट सी, सम नॉट ची कंडिशन आहे, पण डेफिनेट मध्ये आपल्याला फक्त सम पाहिजे, तर हे पण काय होणार विद्यार्थी मित्रांनो, हे पण रॉंग होणार. हे पण काय होणार विद्यार्थी मित्रांनो, रॉंग होणार. काही बी हे सी नाही, हे पण काय होणार विद्यार्थी मित्रांनो, रॉंग होणार. त्यानंतर ऑल सी आर बी, ऑल सी आर बी, पण आपल्याला समज पाहिजे या काहीच पाहिजे, तर ऑल सी आर बी डेफिनेट मध्ये, हे पण काय होणार विद्यार्थी मित्रांनो, रॉंग होणार. इथे काय होणार, रॉंग होणार. ठीक आहे, खाली सर्व सी हे बी आहे, तर हे पण काय होणार विद्यार्थी मित्रांनो, रॉंग होणार. ओके, पाचवं बघूया, नो सी आर बी, पण आपल्याला सम पाहिजे, तर नो सी आर बी ची पण कंडिशन इथे काय होणार, रॉंग होणार. इथे काय होणार विद्यार्थी मित्रांनो, रॉंग होणार. एकही सी हे बी नाही, तर हे पण काय होणार विद्यार्थी मित्रांनो, रॉंग होणार. ठीक आहे, सहावी बघा, सम सी आर बी, हा सम सी आर बी, इथे सम ची कंडिशन आली, सम ची कंडिशन आली विद्यार्थी मित्रांनो, सम सी आर बी, सम ची कंडिशन आली, तर हे काय होणार विद्यार्थी मित्रांनो, हे ट्रू होणार. सम सी आर बी हे काय होणार विद्यार्थी मित्रांनो, ट्रू होणार. ठीक आहे, काही सी हे बी आहे, इथे काहीची कंडिशन काय होणार, ट्रू होणार, कारण आपल्याला काहीच पाहिजे होतं डेफिनेट मध्ये. ठीक आहे, तर काहीची कंडिशन ट्रू होणार. त्यानंतर सातवं बघा, सम सी आर नॉट बी, सम नॉट ची कंडिशन आहे, तर हे काय होणार इथे फॉल्स होणार, कारण डेफिनेट मध्ये आपल्याला ट्रू पाहिजे. ओके, सम सी आर नॉट बी हे पण फॉल्स होणार. काही सी हे बी नाहीत, हे पण काय होणार विद्यार्थी मित्रांनो, फॉल्स होणार. ठीक आहे, आठवं बघा, ऍटलिस्ट सम बी आर सी, ऍटलिस्ट सम बी आर सी, हा ऍटलिस्ट सम बी आर सी,
ऍटलिस्टचा काही तेवढा मिनिंग राहत नाही, पण समची कंडिशन लागून राहिली, समची कंडिशन, तर ही काय होणार विद्यार्थी मित्रांनो, ट्रू होणार. तर हे काय होणार, ट्रू. त्याच प्रकारे इथे बघा, किमान काही बी हे सी आहेत, हे पण काय होणार, ट्रू होणार. ओके, ठीक आहे, कळलं. अशा प्रकारे आपल्याला हे प्रॉब्लेम्स, हा स्टेटमेंट दिलेला आहे, हे कॉन्क्लुजन दिलेलं आहे. अशा प्रकारे आपण या कॉन्क्लुजन फाइंड आउट केले आणि आन्सर टिक केलेला आहे. ठीक आहे, कोणाला काही डाऊट असेल तर विचारू शकता. म्हणजे हे फक्त बेसिक डायग्राम आहे. बेसिक डायग्राम ह्या अशा दोन डायग्राम राहिल्या तर कशा प्रकारे सॉल्व्ह करायचे हे आपण इथे सांगितलेलं आहे. ओके, हा, आणि इकडे लक्ष द्या विद्यार्थी मित्रांनो, नो CRB, नो CRB. ठीक आहे, फक्त हे बेसिक डायग्रामवर लक्ष द्या. बेसिक डायग्रामवर असं राहिलं तर आपण याला अशा प्रकारे राईट या रॉंग करू. ठीक आहे, चला नेक्स्ट प्रॉब्लेम बघू. आता सम नॉट कंडिशनचे बघूया. ठीक आहे, सम नॉट कंडिशनचं इकडे लक्ष द्या. स्टेटमेंट 3, सम बी आर नॉट सी. याची बेसिक डायग्राम कशी बनणार, म्हणजे विधान काय, काही बी हे सी नाही, हे विधान आहे. काही बी हे सी नाही, काही बी हे सी नाही. ओके, तर हे काय बनणार, याची वाली एक बेसिक डायग्राम बनणार. ठीक आहे, त्या बेसिक डायग्रामवर कसं, सगळ्यात पहिले तर हे आपली बेसिक डायग्राम बनली. ओके, तर याच्यावर जे स्टेटमेंट आहे ते कशा प्रकारे विचारले गेले आहे. याचं स्टेटमेंट आहे सम बी आर नॉट सी, सम बी आर नॉट सी, म्हणजेच काही बी हे सी नाही. हे झालं स्टेटमेंट. स्टेटमेंट वरून आपण ही बेसिक डायग्राम काढली. तर आता बघूया कॉन्क्लुजन, म्हणजेच निष्कर्ष कशा प्रकारचे विचारले आहे, ते बरोबर आहे की रॉंग आहे ते आपण बघूया. इथे विचारलेल्या निष्कर्षावर आपण थोडं लक्ष द्या विद्यार्थ्यांनी. तर सगळ्यात पहिले सम नॉटची कंडिशन मी तुम्हाला लिहून देतो, लिहून दाखवतो. सम नॉट, ठीक आहे, सम नॉटच्या कंडिशन मध्ये फ्रॉम साइड ए, हे जे रूल्स होते, डेफिनाइट मध्ये काय होतं, फ्रॉम साइड ए, सम नॉट मध्ये सम नॉटच चालणार, म्हणजे काही नाही, हेच ट्रू होणार. आणि पॉसिबिलिटी मध्ये समची कंडिशन ट्रू होणार आणि नो ची कंडिशन ट्रू होणार, हे पॉसिबिलिटी मध्ये. ठीक आहे, काहीची कंडिशन ट्रू होणार आणि एकही नाही ची कंडिशन काय होणार, ट्रू होणार. फ्रॉम साइड बी, फ्रॉम साइड बी, बी कडून काय होणार, फ्रॉम साइड बी डेफिनेट मध्ये बीच्या साइडनी काही पण विचार होत, हे काय होणार, रॉंग होणार. आणि पॉसिबिलिटी मध्ये बीच्या साइडनी काही पण विचार होत, ते काय होणार, ट्रू होणार. ठीक आहे, हा तक्ता तुम्हाला लक्षात असायला हवा. सम नॉट ची कंडिशन आली तेव्हा. ओके, चला कॉन्क्लुजन, ऑल बी आर सी. कॉन्क्लुजन काय म्हणून राहिले विद्यार्थी मित्रांनो, ऑल बी आर सी. आता सम नॉटच्या कंडिशन मध्ये सम नॉटच पाहिजे, तर पहिलं काय होणार, रॉंग होणार. ठीक आहे, फर्स्ट काय होणार, रॉंग होणार. त्यानंतर नो बी आर सी. सम नॉटच्या कंडिशन मध्ये आपल्याला काय पाहिजे विद्यार्थी मित्रांनो, सम नॉटच्या कंडिशन मध्ये जे स्टेटमेंट मध्ये आहे तेच डेफिनेट मध्ये पाहिजे, सम नॉट. ओके, तर हे पण काय होणार, नो बी आर सी राहिलं तर हे पण काय होणार विद्यार्थी मित्रांनो, रॉंग होणार. मराठीमध्ये बघा, सर्व बी हे सी आहेत, ते सर्व मध्ये सर्व काही नाहीच्या कंडिशन मध्ये आपल्याला फक्त काही नाहीच बरोबर पाहिजे. इथे काय म्हटलंय, सर्व, तर हे पण काय होणार विद्यार्थी मित्रांनो, मराठीमध्ये रॉंग होणार. इंग्लिश मध्ये बघा, कोणतेही बी हे सी नाही. आता कोणतेही बी हे सी नाहीत, नो बी आर सी. आपल्याला काय पाहिजे, आता बघा, नो बी आर सी, सम नॉटची कंडिशन मध्ये फक्त आपल्याला सम नॉटच पाहिजे, तर मग हे काय होणार, हे पण कोणतेही बी हे सी नाहीत, हे पण काय होणार, रॉंग होणार. ओके, त्यानंतर बघा, ऑल सी आर बी, हे पण काय होणार, रॉंग होणार. आपल्याला फक्त सम नॉट पाहिजे, सम नॉटच्या कंडिशन मध्ये. सर्व सी हे बी आहेत, हे पण काय होणार, रॉंग होणार. आणि हे कुठून विचारून राहिले,
सीच्या साईडनं, आणि सीच्या साईडनं आपल्याला काहीच माहिती नाही, आणि ज्याच्या साईडनं आपल्याला काहीच माहिती नाही त्याची डेफिनेट मध्ये काय असते, नेहमी रॉंग होत असते. ओके, काय म्हटलं आहे, सर्व सी हे बी आहेत, सीच्या साईडनं काही पण विचारू ते सगळे रॉंग होणार. ओके, नो सी आर बी हे पण विचारलं, हे पण रॉंग होणार, कारण सीच्या साईडनं काही पण विचारू तर हे रॉंग होणार. एकही सी हे बी नाही तर हे पण काय होणार विद्यार्थी मित्रांनो, रॉंग होणार. काही सी हे बी आहेत हे पण काय होणार विद्यार्थी मित्रांनो, रॉंग होणार, कारण सीच्या साईडने आपल्याला काहीच इन्फॉर्मेशन माहिती नाही. तर सम सी आर बी म्हटलं तर हे पण काय होणार, रॉंग होणार. त्यानंतर सम सी आर नॉट बी. आता बघा, सीच्या साईडनं सम सी आर नॉट बी मी म्हटलं की डेफिनेट मध्ये आपल्याला सीच्या साईडनं काही पण विचारू ते सगळं काय होणार, रॉंग होणार. पण सम नॉटची कंडिशन आहे, आता तुम्ही म्हणाल की सम नॉटची कंडिशन आहे, पण बीच्या साईडनं सम नॉटची कंडिशन राहिली असती तेव्हा ते ट्रू राहिलं असतं, पण सीच्या साईडनं सम नॉटची कंडिशन लागली आहे तर ते काय होणार, रॉंग होणार. तर इथे काय लिहू आपण, सम सी आर नॉट बी हे काय होणार विद्यार्थी मित्रांनो, रॉंग होणार. आठव बघा, ऍटलीस्ट सम बी आर सी. आता हे पण काय होणार विद्यार्थी मित्रांनो, रॉंग होणार, कारण आपल्याला बीच्या साईडनं फक्त सम नॉटची कंडिशन पाहिजे. तर किमान बी हे सी आहेत हे पण हे काय होणार विद्यार्थी मित्रांनो, रॉंग होणार. ओके, ठीक आहे. तर अशा प्रकारचा हा आजचा सेशन होता विद्यार्थी मित्रांनो. आपण या सेशन मध्ये राहिलेले काही कन्सेप्ट बघितले, जे ऑल आणि सम नॉटचे कन्सेप्ट बघितले. त्याच्यानंतर आपण काही प्रॉब्लेम्स बघितले, एकाच प्रॉब्लेमवर बेस 7-8 कॉन्क्लुजन आपण बघितलेले आहे. स्टार्टिंग पासून आपण काय केलं आहे, सगळ्यात पहिले कन्सेप्ट बघितले. समचा कंडिशन म्हणजे काहीची कंडिशन, त्यानंतर नो ची कंडिशन म्हणजे एकही नाहीची कंडिशन, मग सर्व म्हणजे ऑलची कंडिशन, आणि काही नाही म्हणजे सम नॉटची कंडिशन बघितले, त्यात डेफिनेट पॉसिबिलिटी केसेस बघितले, हे प्रॉब्लेम बघितले विद्यार्थी मित्रांनो. तर एवढं तुम्हाला बेसिक अंडरस्टँडसाठी सफिशियंट आहे. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यापाशी एक प्रकारचा हा ब्रह्मास्त्र तयार झालेला आहे. आता फक्त त्याला प्रश्नामध्ये अप्लाय करायचा बाकी आहे विद्यार्थी मित्रांनो. ठीक आहे, तर पुढच्या सेशन पासून आपण प्रश्न बघणार विद्यार्थी मित्रांनो. त्या प्रश्नामध्ये हे सगळे कन्सेप्ट आपण काय करू, अप्लाय करणार आहे विद्यार्थी मित्रांनो. ठीक आहे, तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये एका नव्या कन्सेप्ट सोबत, एका नव्या टॉपिक सोबत विद्यार्थी मित्रांनो. तर जो कोणी इथे नवीन असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींपर्यंत शेअर करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये विद्यार्थी मित्रांनो. धन्यवाद.